हाय हॅलो नमस्कार, निहारिका फॅशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आपण जी सिरीज चालू होती बेस्ट टू वेस्ट, तर त्यातला आज आपला 4था दिवस आहे. आणि आज आपण काहीतरी वेगळं बनवणार आहोत जे की तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला खूप जास्त उपयोगी असतं. आणि ते बाहेर घ्यायचं म्हणलं तरी आपल्या मनासारखं कधी भेटत नाही, कधी कॉस्टली असतं. त्याच्यामुळे आज आपण जी गोष्ट आहे ती घरीच बनवणार काय ते तुम्हाला पुढे कळेलच. पण व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी बघायला मिळतील. तर बघा, इथं मी माझ्या मुलीला एक नऊवारी साडी शिवली होती, तर त्यातनंही जी साडी आहे तर ती शिल्लक राहिली होती. आणि ही साडी पूर्णपणे नवीन आहे. ही साडी नवीन आहे असं का सांगितलं, कारण की आपल्यापैकी आता बरेच जण असे पण आहेत की ज्यांनी मला कमेंटमध्ये सुद्धा म्हणतील की हा टाकाऊपासून टिकाऊ आहे, तर कुठलीही वापरलेली साडी चालेल का, किंवा असं काही. तर ती वापरलेली साडी नाही, त्यासाठी मी तुम्हाला आधी सांगितलं. तर बघा, सगळ्यात आधी ही जी साडी होती त्याची मी इथं लेस आहेत, तर त्याची किनार जी आहे ना ती खूप सुंदर होती. त्याच्यामुळे मी इथं किनार जी आहे ती कट करून घेतली. किनारी कट करताना मी त्याच्यावरती अर्धा इंचाची मार्जिन सोडलं, जेणेकरून आपण जेव्हा प्लेट्स टाकू त्यावेळेस ते जी किनार आहे तर ती व्यवस्थितपणे येईल. त्यानंतर बघा, ही जी साडी आहे तर ती डबल फोल्ड करून घ्यायची. त्यानंतर आपले जी घरात ताट असतं, प्रत्येकाच्याच घरात ह्या साईजचं ताट अवेलेबल असतंच. तर हे ताट घ्यायचं आणि त्यानंतर ते ताट आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचं. आणि जर तुम्हाला टेपने माप घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांनी घेऊ शकता. पण सगळ्यात सोपी पद्धत हीच आहे की ताटावरून तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने हे जो रुमाल आहे तो रेडी होतो. ताट उलटं ठेवायचं. त्यानंतर आपण अर्धा इंच मार्जिन सोडून याच्यावरती मार्किंग करून घ्यायची, कारण की शिलाईमध्ये आपला अर्धा जे मार्जिन आहे ते जातं. त्याच्यामुळे ताटावरती जी मार्किंग आहे ती करून घ्यायची. त्यानंतर ही मार्किंग केल्यावरती बरोबर त्याच्यावरतीच आपल्याला जे सर्कल आहे तर ते कट करून घ्यायचंय. आणि हे कट केल्यानंतर आपल्याला त्याचे 2 सर्कल मिळणार. आपण याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्या खाली अस्तर सुद्धा लावू शकता, पण मी इथं अस्तर लावलेलं नाही, कारण की माझ्याकडे ही साडी शिल्लक होती. जर तुम्ही तुमच्या घरात ब्लाऊज पीस असतील किंवा मग शिल्लक राहिलेले ब्लाऊज पीस जे आयरात येतात ब्लाऊज पीस, किंवा मग अजून ड्रेस मटेरियल सुंदर सुंदर जे असतात, तर त्याच्यासुद्धा तुम्ही हे अशा प्रकारे जे ताटावरचे रुमाल आहेत तर ती बनवू शकता आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या हाताने बनवतो ती आपण आपल्या घरात वापरतो, त्याचं समाधानच वेगळं असतं. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला 2 सर्कल मिळाले. त्यानंतर ती एक आहे ते उलटं ठेवून घ्यायचा. त्यानंतर जी लेस आहे, जी किनार आहे साडीच्या ती घ्यायची. त्यानंतर ती उलटी ठेवायची आणि त्यानुसार आपल्याला सर्कलमध्ये त्याच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या. तुमच्या मनानुसार तुम्ही किती छोट्या मोठ्या प्लेट्स टाकून घेऊ शकता. तर बघा, मी अशा पद्धतीने त्याच्या सर्कलमध्ये पूर्ण बाजूने प्लेट्स टाकून घेते. आणि हे प्लेट्स आपल्याला जी किनार आहे तर ती उलट्या बाजूने येईल अशाच व्यवस्थित पद्धतीने ठेवायची, कारण की जेव्हा आपण ही वरचा पीस जोडून ते पलटी करणार त्यावेळेस जी किनार आहे ती वरच्या बाजूने दिसते म्हणून. आणि ते म्हणतात ना की कोणतीच गोष्टीचं जर मागं एखादं काही लागलं तर ते लागतच जातं. असंच माझ्यासोबत सुद्धा झालंय, कारण की जेव्हा मी व्हिडिओ काढत होती ना तर त्यावेळेस जे शूट करायचं होतं तर त्यातले 2-3 जे पार्ट आहेत तर ते शूटच झाले नाही. आणि मला ना ते एडिटिंगच्या वेळेस कळाले. त्यामुळे त्याच्यात सुद्धा मला प्लीज थोडंसं समजून घ्या, कारण की ते जे व्हिडिओ काढत होते ना त्यावेळेस ते डिलीट झालं की काय शूटच झालं नाही हेच मला कळलं नाही. आणि त्यावेळेस लक्षातच नाही आलं. त्याच्यामुळे याच्यामध्ये बघा, आता ही जी किनार जोडली त्यानंतर जे आपला पीस होता तर तो उलटा ठेवून घ्यायचा. त्यानंतर ते बी सर्कलमध्ये व्यवस्थितपणे स्टिच केल्यावरती जेव्हा आपण ते पलटी करत होतो ते व्हिडिओज ते माझ्याकडनं शूट झाला नाही. त्याच्यामुळे प्लीज थोडंसं समजून घ्या. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे इतके सपोर्टिव्ह आहात की तुम्ही नक्कीच समजून घेताल. आणि तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये ही प्रोसेस आहे तर ती मी तोंडी सांगते, त्याच्यावरनं सुद्धा तुम्हालाही नक्की कळेल. तर बघा, अशा पद्धतीने जो दुसरा पीस होता वरचा तो सुद्धा उलटा ठेवायचा. आणि किनारमध्ये आपण जेवढ्या मार्जिनने किनार जोडली तेवढ्याच मार्जिनने आपला हा जो पीस आहे तो व्यवस्थितपणे अंदाज घेत सर्कलमध्ये स्टिच करायचा. आणि त्यानंतर व्यवस्थितपणे त्याला सगळीकडून स्टिच केल्यानंतर थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, ती जी सर्कल आहे तो पलटी करण्यासाठी. आणि ती सर्कल पलटी केल्यानंतर व्यवस्थितपणे आपल्याला त्याचे सगळे जे कोपरे आहे म्हणजे ते सगळ्या बाजूने गोल साईडनी त्याला व्यवस्थितपणे बाहेर काढून घ्यायचं. आणि त्यानंतर त्याच्यावरती गोलमध्ये दाब शिलाई देऊन घ्यायची. आणि हा जो मधला व्हिडिओ आहे तो माझ्याकडनं शूट झाला की डिलीट झाला काय माहिती, पण तो जो मधला होता तो सुद्धा शूट नाही झाला. त्यानंतर पुढची अजून एक क्लिप सुद्धा मला त्यात ऍड करायची होती, पण ती सुद्धा शूट झाली नाही. मला हे सगळं नंतर शेवट कळालं. आणि तुमच्यासोबत सुद्धा असं काहीतरी होत असेल तर मला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण की माझ्यासोबत ही दुसरी वेळ आहे जेणेकरून की मी व्हिडिओ तर शूट करते पण ते नंतर कुठं जातो की डिलीट होतं तेच कळत नाही. तर बघा, आता ह्याच्यात पण ना आम्ही जे मार्किंग आहे स्वस्तिकचं मार्किंग करून घेतलं होतं. त्यानंतर व्यवस्थितपणे जे आपल्या घरातले शिल्लक लेस राहतात
की आता समजा मी ब्लाऊज शिवते तर माझ्याकडे अशा लेस भरपूर आहेत. तुम्हाला जर नसतील तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही दुकानात जाऊन 10 रुपयाची लेस भेटते त्याच्यातून सुद्धा तुम्ही छान पद्धतीने करू शकता. जर तुम्हाला नसेल करायचं तुम्ही ॲज इट इज प्लेन सुद्धा हे ताटावरचा रुमाल वापरू शकता. तर बघा ती स्वास्तिकची डिझाईन आहे तर तुम्ही त्या जागी स्वास्तिक म्हणा किंवा ओम काढू शकता किंवा मग तुम्ही एखादा पॅच लावून त्याची डिझाईन तयार करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी वापरायचे त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये ना खूप सारी क्रिएटिव्हिटी करता येते. त्याच्यामुळेच तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे पॅच आहेत किंवा मग आता तुम्ही ब्लाऊजचे पीस असतात तर त्याचा सुद्धा मध्ये पॅच आहेत ते त्रिकोणीमध्ये चौकोनीमध्ये किंवा मग वेगळा शेप देऊन त्याला मध्ये स्टिच करून ती सुद्धा खूप छान पद्धतीने जे ताटावरचा रुमाल आहे तो होऊ शकतो किंवा मग तुम्ही प्लेन वापरलं तरी चालतं, काही हरकत नसते. तर बघा अशा पद्धतीने मी इथं स्वास्तिक रेडी करून घेतलं आणि जे शेवटला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ती लेस आहे तर ती फोल्ड करून घ्यायची असते जेणेकरून त्याची पण धागेदोरे निघायला नको म्हणून. आणि आता ही जे आहे तर ते ऑलमोस्ट आपलं रेडी झालंय पण मला याच्यामध्ये अजून एक लेस ऍड करायची होती म्हणून मी जिथून आपण किनार जोडली तिथून आधी मी वेगळी लेस घेतली होती पण ती पुरली नाही त्यासाठी मी ही दुसरी लेस घेते. तुम्ही पण अशा पद्धतीने लेस वापरून करू शकता आणि हे खरंच दिसायला इतकं सुंदर दिसतं ना आणि आपल्या हाताने बनवलेलं असतं त्यामुळे खूप जास्त छान वाटतं आणि हे जास्त दिवस टिकतं सुद्धा. तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो आज ताटावरचा रुमाल आहे तर तो सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे बघितलं. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली एक लाईक नक्की करा आणि हो तुम्ही सगळे लाईक आणि कमेंट करायला खरंच विसरता, व्हिडिओ बघता पण ते करत नाही. जर तुम्हाला थोडासा जरी युजफुल वाटत असेल ना तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनल व्हिडिओ खाली एक छोटीशी कमेंट नक्की टाईप करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि अशा पद्धतीने त्या सुद्धा भरपूर सुंदर सुंदर गोष्टी या स्टिच करतील. तर भेटूया अशा नेक्स्ट छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा रुमाल नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सो बघा असा हा ताटावर ठेवल्यावर सुद्धा किती छान दिसतो. जे फ्लेअर्स आपले जे प्लेट्स आहेत तर त्या व्यवस्थितपणे खाली येत आहेत आणि ते जे आपण गोल बनवलं होतं तर व्यवस्थितपणे त्याच मापाचा झालेला आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्की घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.